तर लातूरमध्ये कुठेतरी रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सत्ता गेलीये की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कृपा विधान जे केलं होतं रवींद्र चव्हाण यांनी आणि त्यानंतर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती, ते देखील पाहूया। त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत। त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी करतो। काँग्रेस आणि वंचित युती आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे। 70 पैकी 47 जागी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आघाडी मिळालेली आहे। नवी मुंबईचा निकाल आपण पाहूया। भाजप 66 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे, तर शिवसेना शिंदे गट 41 जागांवर आघाडीवर असल्याची महत्त्वाची अपडेट या क्षणाची आपण पाहतोय। तर ठाकरे गट 2 आणि मनसे 1, अपक्ष 1 जागेवर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कृपा निश्चितच मुंबई पाठोपाठ भाजपने नवी मुंबईत देखील विजयाची वाटचाल सुरू केलेली आहे। शिवसेनेला मात्र 41 जागेवर शिवसेना आघाडीवर आहे। ठाकरेंची शिवसेना 2, मनसे 1, तर अपक्ष 1 जागेवर नवी मुंबई आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप मात्र सर्वाधिक जागांवर आघाडी घेत असताना दिसते। 66 जागांवर नवी मुंबई भाजप आघाडीवर असल्याचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मुंबई पाठोपाठची ही दृश्य आपण नवी मुंबईतील देखील पाहतोय। नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाला 66 जागांवर विजय मिळालेला आहे। 66 जागांवर उमेदवार जे आहेत ते भरघोस मतांनी विजयी झालेले आहेत। पुन्हा एकदा सांगू इच्छितो की महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षच हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे जितकेही बडे नेते होते कृपा, एक वेगळाच कॉन्फिडन्स आपण त्यांचा पाहिलेला आहे। जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या ते आज निकाल येईपर्यंत ते आपल्या मतावर ठाम होते की भारतीय जनता पक्ष काहीतरी कमाल करेल आणि तो कमाल आपण पुन्हा एकदा पाहतोय महाराष्ट्रात। कृपा निश्चितच आतापर्यंतची ही आकडेवारी आपण पाहतोय। अनेक ठिकाणचे निकाल आहेत ते मात्र अद्याप समोर यायचे आहेत। ही आकडेवारी जी आपण पाहतोय, ही जी टॅली आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेची 227 पैकी 227 जागांची ही आपण आकडेवारी या ठिकाणी पाहतोय। भाजप 97 जागांवर खरं तर आघाडीवर आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 224 मधून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। काँग्रेसच्या रुखसाना अमीन या भरघोस मतांनी या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। तर काँग्रेसच्या रुखसाना अमीन यांना 8105 मतं मिळाली आहेत। रुखसाना अमीन अर्थातच या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आपण पाहूयात। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मधून जतीन प्रजापती भारतीय जनता पक्षामधून विजयी झाले। शिंदेच्या शिवसेनेच्या अस्मिता मोरे देखील विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। शिंदेच्या शिवसेनेच्या प्रदीप पेंडकर देखील विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल आपण पाहतो। या ठिकाणी कल्याण डोंबिवली लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।